नमस्कार. आपण आज प्राण्यांची आवड जी बघतो ती कोणाला मांजराची आवड असते, कोणाला कुत्र्याची आवड असते, म्हणजे मांजर पाळण्याची आवड असते, कुत्रा पाळण्याची आवड असते. मात्र घोडा पाळण्याची आवड ही फार कमी जणांना असते आणि हा घोडा पाळणे म्हणजे फार खर्चिक आहे आणि ते एक कौशल्य ज्याच्याकडे असतं तेच पाळू शकतात. ज्यांना आवड आहे, सातत्य आहे तेच पाळू शकतात. आपल्याकडे आज कोल्हापुरात मध्यरात्रीचे 1-2:30 वाजता आहेत आणि त्यानुसार इथे एक रपेट, घोड्याची रपेट करत होते काही युवक. तर त्यांना मी थांबवलं, विचारलं आणि त्या अनुषंगाने त्यांच्याकडून माहिती घेतो आहे. तुम्हीही पाहाच नेमकी घोड्याची रपेट का करतात रात्रीची, आणि सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि घोड्याची रपेट सुरू होती त्यांची. तर पाहूया आपण घोड्याची रपेट त्यांनी का केली. स्वागत आहे तुमचं. हा घोडा जो आहे याचं नाव काय घोड्याचं? संग्राम शेठ. संग्राम शेठ. संग्राम शेठ. शेठ. दादा. अरे वा, संग्राम शेठ दादा. अरे वा, संग्राम शेठ दादा हे आहेत. साधारण याचं वय किती आहे? तुमचं नाव कसं आहे ते सांगा. वाहिद किल्लेदार. वाहिद किल्लार. तुम्ही कोल्हापूरच? कोल्हापूर. कुठे कोल्हापूरमध्ये? राजेंद्रनगर. राजेंद्रनगर. बरं, मला सांगा तुमचा म्हणजे तुम्ही हे घोडा किती दिवसापासून किंवा किती वर्षांपासून पाळता? आम्ही कमीत 10 वर्ष झाले पाहतो. 10 वर्ष पाळताय. ओके. मग तुम्ही म्हणजे एकच घोडा आहे की अजून किती घोडे बाकी? घोडे आहेत की अजून घरात? हां, घरात घोडे आहेत की अजून घोडे आहेत? किती आहेत घोडे अजून? अजून 2 घोडे आहेत अजून. 2 आहेत. त्यांचं दुसऱ्याचं नाव काय? दुसऱ्याचं बन्या. बन्या. अरे वा, छान नाव. नाव कोणतं होतं? नाव आम्हीच ठेवले. होय काय? आता मला सांगा, आता एक रात्रीचे 2:30 वाजले आणि तुम्ही आता ह्याला रपेट म्हणजे त्याला पळवताय, व्यायाम देतोय आम्ही. रपेट व्यायाम घेताय. म्हणजे व्यायाम म्हणजे त्याला पळवताय काय? किती किलोमीटर पळवता साधारण? 10-12 किलोमीटर पळवतो. दररोज 10-12 किलोमीटर? दररोज नाही, 2 दिवस आठ. म्हणजे त्याला असं पळवत लागतं? लागतं. काय कारण काय त्याचं? व्यायाम द्यायला लागतं पळवायसाठी. आणि नाही पळवलं तर, तसं व्यायाम नाही केलं तर? ते खाऊन पळत नाही ना, मग व्यायाम द्यायला लागते त्याच्यामुळे. हां, म्हणजे त्याला व्यायाम हवाच असतो. होय. बरं, मला एक सांगा, एक आता ह्या घोड्याचे आता हे वय किती आहे घोड्याचं? या 2 वर्ष आहे. 2 वर्ष. म्हणजे आता हा मोठा उंच होणार? उंच नाही एवढाच राहणार, पण आहे. हां, तेवढं जरा. म्हणजे ही जात कुठली आहे? काठवाडी क्रॉस. काठवाडी क्रॉस. आता तुम्हाला हे आता म्हणजे परंपरागत तुमचे हा व्यवसाय आहे की कसं काय? व्यवसाय आमचा नादच जातो. म्हणजे तुम्हाला आवड म्हणून तुम्ही? आवड म्हणून हो. मग साधारण आता अंदाजे आता तुम्ही 2 घोडे पाळता, म्हणजे घोडा आहे की घोडी आहे ही? घोडा आहे. घोडा आहे. मग या साधारण सरासरी खर्च किती होतो पाळण्याचा, म्हणजे साधारण महिन्याला अंदाजे? महिन्याला 15,000 रुपये खर्च होतो. महिन्याला 15,000 रुपये खर्च येतो. मग कसं काय, म्हणजे त्याचं नियोजन कसं काय करता तुम्ही? वैरण, सातू, भुस्सा. हां, नाही वैरण म्हणजे खर्च स्वतःच्या खिशातून करता की कसं काय, म्हणजे स्वतःच्या खिशातून करतो. मग त्यानंतर असं काही म्हणजे घोड्याला असं लग्नामध्ये वगैरे असं काही असं काही? लग्नाचं नाही, शर्यतीला. लग्नात शर्यतीमध्ये? शर्यती म्हणजे घोड्यांची शर्यतीत हा असतो? महिला हां, ओके. मग आता शर्यतीमध्ये हा घोडा यापूर्वी होता की? आहे, चालूच आहे. शर्यती चालू असतात? चालू. ओके. छान वाटलं. तुम्ही एक हे म्हणजे एक घोडा पाळताय आणि घोडा पाळणं म्हणजे शॉकच ते घोडा पाळायचा. खरं ते मोठ्या लोकांनी म्हणजे पाळणं म्हणजे ते फार मोठं आहे. घोडा पाळणं म्हणजे हत्ती पाळणं, घोडा पाळणं म्हणजे फार मोठं काम आहे ते. लोकांना माणसं पाळणं जमत नाही आहेत. त्यामुळे नाद लागते हो देव. नाद, घोड्याचा नाद. घोड्याचा नाद. घोड्याचा नाद. हे पाहू शकता तुम्ही. हा नाव काय मला तुम्ही? संग्राम आहे. आणि आपण त्याला असा हात लावू देतो ना? देते काय करत नाही. छान आहे. बसू बी शकताय तुम्ही याच्यावर. नाही, बसून नको. आज थकला आहे, घाम सुटलेला आहे त्याला. घाम आलेला आहे त्याला. व्यायाम देऊन घाम. ही गाडी आहे काय? गाडी तशीच आहे ती. त्याच्या म्हणजे गाडीचं मला सांगा जरा काय नेमकं. म्हणजे गाडी त्याला व्यायामला ती ह्याचीच गाडी आहे ती. होय का? म्हणजे गाडी व्यायामसाठी दिलेली आहे. कोणी दिलेली आहे? ती दिनेश पाखरे. त्यांनी बक्षीस म्हणून दिली? बक्षीस म्हणून दिली. अरे वा. म्हणजे कधी, कशाबद्दल म्हणजे? म्हणजे त्या का नाही, एकदा मैदानाला आला होता. हां. त्यानं फिरवा गाडी आम्हाला ते कायमची देऊन टाकली. होय काय? म्हणजे ते खास व्यायामासाठी? होय. अरे वा, छान. आणि तुम्ही बऱ्यापैकी एक आवड म्हणून तुम्ही जोपासता. फार दुर्मिळ असं जे बघायला मिळतं चित्र काही ठिकाणी. तुम्ही मग प्रत्यक्ष काय करता? शिक्षण घेता, व्यवसाय करता किंवा काय? शिक्षण कितवीमध्ये तुम्ही? 12वीला. आणि मग घरात तुमच्या मग कसं काय, म्हणजे ह्या घरातच सांभाळते. होय काय? मग पूर्वी वडील वगैरे सांभाळायचे की? नाही, मी सांभाळतो. म्हणजे तुम्हालाच आवड निर्माण झाली? अरे वा, छान. तुमचं मनपूर्वक अभिनंदन. तुम्ही छान घोड्या पाळताय आणि तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू.
हे कोण आहेत आता हे तुमच्याबरोबर कोण आहेत आता हे हे आमचे मित्र आहे नाव काय त्यांचं? दादू पाटोळे. दादू पाटोळे. हे काय करतात? हे घोड्याचे याच्यात असतात. तुम्ही पण घोडं तुमचं वय काय? माझं वय 20. 20 वर्ष. मग तुम्ही घोडा म्हणजे ते घोड्याची आवड आहे काय? वय म्हणजे कसं काय घोड्याची आवड आणि मग यांच्यावरच असता तुम्ही? वय पहिल्यापासूनच. होय काय? म्हणजे काय आता घोड्याविषयी तुम्हाला काय माहिती आहे? घोड्याविषयी काय म्हणजे तुम्ही आता घोडा बरोबर तुम्ही थांबताना जेव्हा रपेट करलं होतं आणि काय दररोज हे वय करता ते सोबत राहून सवय झाल्या. दररोज रात्री? दररोज 2 दिवसातनं एकदा. होय काय? घोड्याची रपेट करायची. होय बरं छान आहे. तुम्ही सगळे मित्र जात? सगळी मित्रच आहे. हां ते मित्र तुम्ही सगळे हे मित्रच जा असतो मी पळवाय घोड्या. होय काय? घोडाही शांतपणे आहे, त्रास देत नाही ना काही? नाही, घोडा त्रास देत नाही. का बाहेर जरी गेले तरी लात मारत नाही. होय काय? गाडी बरं आहे. हरभरा वगैरे त्याला घालतं ना? हरभरा वेळ काय घालतो ना. महिन्याचं किती हरभरा लागतोय? ते टोटल मिळून खर्चच 15,000. नाही किती किलो लागतोय हरभरा? दिवसाला 1 किलो लागते. म्हणजे 30 किलो. हां. म्हणजे महिन्याचं 30 किलो हरभरा. छान. तुमचं पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा घोडा पालनासाठी. थँक्यू. धन्यवाद.